आज मी किसान कनेक्टवरून ऑर्डर केली आहे पहिल्यांदाच, म्हणजे कालच सुशांतने केली होती ऑर्डर, सो ते आज आलेत. स्ट्रॉबेरी, हे कांदे, टोमॅटो आणि हे बटाटे बहुतेक 2-2 रुपये असं काहीतरी होतं ऑफरमध्ये. तर छान आहे. याच्यात भेंडी आय थिंक सो. येस, भेंडी. कोबीचा गड्डा हा 13 रुपयाला एवढा मोठा आला आहे. स्ट्रॉबेरी कितीला होती मला आठवत नाही, सुशांतने सांगितलं नाही मला एक्झॅक्ट प्राईस त्याची, पण 300 ग्रॅम आहे. आता मला पार्सल रिसीव झालं आहे. मी हे फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट्स मागवले आहेत, जे त्यांच्या वेबसाईटवरूनच मागवलेत ॲक्च्युली. अमेझॉनवर वगैरे थोडेसे प्राईस जास्त दाखवत होते त्यामुळे कॉम्बोचा, आणि त्यामुळे मग मी त्यांच्या वेबसाईटवरून आले. दुसऱ्या दिवशीच आलं, 3-4 दिवस दाखवत होतं, पण दुसऱ्या दिवशीच रिसीव झालं आणि छान आहे. मी यूज केल्यानंतर नक्कीच तुम्हाला याचा रिव्ह्यू वगैरे मी शेअर करेल तुमच्यासोबत. इकडे मी कॉम्पॅक्ट, स्ट्रोब क्रीम आणि फाउंडेशन मागवलं आहे. तिघांचा कॉम्बो सेट होता आणि बघूया आपण, नक्कीच याचा मी रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि छान म्हणजे जास्त रिजनेबलमध्ये पण आहे हे, त्यामुळे मी हे मागवलं आहे. आणि चला लॉग कंटिन्यू करूया. मस्त आम्ही हे मच्छीचा रसा बनवला आहे आणि इकडे मच्छी फ्राय केली. आज सुशांत दराडेंनी मच्छी फ्राय केलेली आहे. माझं काम चालू होतं, आता 2 वाजता मी लॉग आउट केलं आणि आता जेवायला बसणार आहे. इथे 2 वाजले. इकडे यांचं ऑलरेडी जेवण झालंय, उर्वीचं पण जेवण झालंय. कशी होती मच्छी? एकदम झणझणाट. झणझणाट. सो चला आता मी जेवून घेते. सो स्वरालीन आई, माझा अवतार बघा, इग्नोर करा सगळा अवतार माझा. स्वरालीन ते आलेत सगळे आणि त्यांच्या सोसायटीमध्ये, म्हणजे इकडची जी कल्याणची सोसायटी आहे त्यांची, तर तिकडे 26 जानेवारीचं फंक्शन वगैरे असतं आणि आज स्टॉल वगैरे लागलेत, खायचे वगैरे पदार्थ सगळे भरपूर. आता माझं काम होत आलं आहे, म्हणजे 9 वाजता माझं लॉग आउट आहे आज. सो सुशांत खाली गेलेत भाकरी आणायला तांदळाच्या, कारण की माझं काम चालू होतं. सकाळची मच्छी वगैरे सगळं बाकी आहे, दाखवते मी तुम्हाला काय काय आहे. आणि गणेश दादा ते पण काहीतरी घेऊन आलेत, त्यांनी बनवलं होतं चिकनची टिक्की वगैरे काहीतरी बनवलं आहे, ते पण घेऊन आलेत ते येताना. मग फक्त तांदळाच्या भाकरी सांगितलेल्या, कारण की आमच्या आंटी 2-3 दिवस सुट्टीवर गेल्यात आता. सो मग माझं पण काम चालू होतं त्यामुळे पॉसिबल नाही झालं. सो आता मी आवरते पटपट, म्हणजे आता सुशांतला नाईटला जायचं आहे ॲक्च्युली, त्यांची नाईट शिफ्ट चालू आहे. आणि मग मी आवरते आता, ते येतीलच तांदळाच्या भाकरी घेऊन, मग जेवतील आणि मग जातील ते ऑफिसला. मग आम्ही नंतर मग येतील गणेशदादा ते, मग तेव्हा आम्ही सगळे जेवू एकत्रच. ते सगळे गेलेत त्यांच्या सोसायटीमध्ये, तिकडे सगळे स्टॉल वगैरे लागलेत, तिकडे मस्त खातील आता काय काय. मग त्यामुळे भूक पण नव्हती एवढी. सो हे आहेच आहे सगळं. आता स्टे ट्यून, मी दाखवते काय काय. ते हे गणेशदादा काहीतरी घेऊन आले, ते फ्राय करायचे फक्त, आणि याच्यात पण काहीतरी आहेत. इकडे माझी सकाळची मच्छी, इकडे रस्सा, मी भात लावला आहे आणि हे सगळं गरम करते आता पटपट सुशांत यायच्या आधी. सध्या आमच्याकडे पार्सल खूप जास्त येतात, कारण की ऑनलाईन शॉपिंग करते आणि बाहेर जायला एवढा टाईम वगैरे भेटत नाही, त्यामुळे सगळं ऑनलाईन शॉपिंग चालू आहे. आणि कशासाठी चालू आहे ते तुम्हाला पुढे कळेलच हळूहळू. सो मी यावेळेस असा विचार केला, बड्डेला काही गिफ्ट न घेता असंच काहीतरी जे घ्यायचं जे आपल्याला ट्रिपसाठी यूज होईल. आम्ही या कॉम्बोचा सेट मागवला आहेत. HRX ब्रँडच्या आहेत या बॅग्स आणि छान क्वालिटी आहेत, मस्त आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक शेअर करेल. पाहिजे चांगली, बाकी नाही खराब आहे ना याच्यात पण वेट म्हणजे ना, व्हीलची क्वालिटी खराब नाही. स्वतः आम्ही निघालोय.
मी चालली आता गणेश दादाच्या त्यांच्या तिकडे सोसायटीमध्ये स्टॉल वगैरे लागलेत. सो म्हणजे चल टाइमपास जाऊया. आता लॉग आउट केलंय 9 वाजता. चला बघू काय काय स्टॉल आहेत. किती छान रांगोळ्या काढतात. पण छान आहे ही. ही मला नाही आवडली. ही मला प्रार्थनेची आवडली. हे बघ ना इकडे फ्लॅग पण आहे ना. फ्लॅग. असे दिया का लावले? सगळ्याला एकत्र घ्यायचं सोसायटी एकत्र राहिली पाहिजे. फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम. हां हां बस बस इकडे ये. सो हा दुसरा दिवस आहे. 26 जानेवारी होती आणि त्याच दिवशी आमच्या सोसायटीमध्ये सत्यनारायण पूजा पण होती. सो सत्यनारायणाची पूजा वगैरे संध्याकाळी 4 वाजता झाली. त्यानंतरच आम्ही मस्त वडापाव वगैरे खाल्ले. सगळे आले होते घरी. रात्री आम्हाला सोसायटीमध्ये जेवण होतं. सो तिकडे जेवण वगैरे केलं. हे छान सोसायटीत डेकोरेशन केलं होतं. पण मी लेट व्हिडिओ काढला त्यामुळे थोडंसं विस्कटलेलं वगैरे होतं. एनिवेज खूप छान डेकोरेशन केलं होतं. आणि नंतर मग उर्वीला थोडंसं गार्डनमध्ये घेऊन गेली आणि ती खेळली. पण तिला यायचं नव्हतं गार्डनमधून त्यामुळे तिची थोडीशी इथे रागवली होती ती माझ्यावर. तिची पॅन्ट वगैरे किती घाण झाली म्हणून एवढी खेळली आहे तरी अजून खेळायची ती. चला अजून एक पार्सल आला आहे दुसऱ्या दिवशी. सो सध्या तरी शॉपिंगच चालू आहेत आणि हे सगळे डिटेल व्हिडिओ मी एक पूर्ण व्हिडिओ बनवेल ज्यामध्ये सगळे माझे शॉपिंग दाखवेल तुम्हाला काय काय आहे ते आणि त्याच्या लिंकही शेअर. तोपर्यंत हा व्हिडिओ संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.